नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिमिट्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.4 यातील थर्ड क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। पहा, त्यातील पहिला प्रश्न याप्रमाणे आहे। कॉस आणि कॉसची येथे सबट्रॅक्शन आहे, म्हणजे आपण कॉस ए मायनस कॉस बी हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो। तो फॉर्म्युला कसा आहे? कॉस ए मायनस कॉस बी। पहा, कॉस ए मायनस कॉस बी हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे। कॉसची सबट्रॅक्शन आहे, अँगल वेगवेगळे आहेत, तर -2 टाइम्स साइन ऑफ ए प्लस बी अपॉन 2 म्हणजे साईनमध्ये कन्वर्ट होईल। कॉस आहे तो साईनमध्ये कन्वर्ट होईल आणि येथे मल्टिप्लिकेशन साइन, येथे सबट्रॅक्शन, अँगलची सबट्रॅक्शन याप्रमाणे फॉर्म्युला आहे। म्हणजे या दोन टर्मऐवजी आपल्याला हा मल्टिप्लिकेशन घेता येईल, साईनच्या फॉर्ममध्ये येईल आणि आपल्याला साइन थिटा अपॉन थिटा त्याप्रमाणे लिमिट काढता येईल। तर येथे कॉस अँगल आहे आणि -1 आहे, म्हणजे कॉस थिटा -1 याप्रमाणे आहे। आपल्याकडे फॉर्म्युला कसा आहे? 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, परंतु कॉस थिटा -1 हा फॉर्म्युला नाही। पहा, 1 मायनस कॉस 2 थिटा हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, इक्वल टू 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे। पहा, येथे कॉसला जो अँगल आहे तो साईनला येथे हाफ होतो, किंवा साईनला जो अँगल आहे तो कॉसला डबल होतो। येथे 2 थिटा आहे, म्हणजे येथे फक्त थिटा होईल। येथे जर 3 थिटा असेल तर येथे काय होईल? 3 थिटा अपॉन 2 होईल। फक्त येथे थिटा असेल तर येथे काय होईल? थिटा अपॉन 2 होईल। कॉसचा जो अँगल आहे तो साईनला हाफ होईल। आता येथे पहा, फॉर्म्युल्यामध्ये कसं आहे? 1 प्लस आहे आणि कॉस मायनस आहे, परंतु येथे 1 मायनस आहे आणि कॉस प्लस आहे। आपण काय करू? येथे मायनस कॉमन काढू। येथे मायनस जर कॉमन काढला आपण तर आपल्याला काय करता येईल? मायनस म्हणजे 1 प्लस होईल आणि कॉस मायनस होईल, कॉस CX बरोबर आहे। आपण काय केलेलं आहे? फक्त मायनस साईन कॉमन काढलेला आहे, तर याप्रमाणे होईल, म्हणजे 1 मायनस कॉस CX 1 मायनस कॉस थिटा। तर आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करता येईल। हा फॉर्म्युला कसा होईल? हे मायनस साईन ॲज इट इज 1 मायनस कॉस CX, कॉसचा जो अँगल आहे साईनसाठी हाफ होईल, म्हणजे काय होईल? 2 टाइम्स साइन स्क्वेअर CX, कॉसला अँगल CX आहे तर साईनला CX अपॉन 2 होईल, बरोबर आहे। याप्रमाणे म्हणजे आपल्याला हे जे दिलेलं आहे कॉस CX -1, तर त्याला आपल्याला असं लिहिता येईल। आता कॉस ए मायनस कॉस बी हा फॉर्म्युला अप्लाय करता येईल, किंवा याप्रमाणे आपल्याला कन्वर्ट करता येईल। याच फॉर्म्युल्याप्रमाणे हे पण कन्वर्ट करता येईल। काय पाहिजे? येथे -1 पाहिजे, येथे पण -1 पाहिजे, ते नाहीत। आपण काय करू? -1 आणि +1 ॲड करू, म्हणजे आपल्याला काय अरेंजमेंट करता येईल। पहा, आपण हा फॉर्म्युला अप्लाय करणार नाहीत, आपण काय करू? येथे -1 आणि +1 ॲड करू। पहा, इक्वल टू, आणि येथे मायनस साईन कॉमन काढू, लिमिट x टेन्स टू 0। येथे मायनस साईन कॉमन काढू, म्हणजे काय होईल? मायनस मायनस कॅन्सल होईल। पहा, मायनस साईन न्यूमरेटरला कॉमन काढू आपण, मायनस जर कॉमन काढला तर हे मायनस होतील, बरोबर आहे, कारण साईन चेंज होतील मायनस कॉमन काढल्यामुळे। कॉस प्लस आहे तर हा कॉस मायनस होईल, हा मायनस आहे तर हा प्लस होईल, कारण आपण मायनस साईन कॉमन काढलेला आहे, म्हणजे साईन चेंज होतील, मायनसचं प्लस होईल, प्लसचं मायनस होईल। याप्रमाणे त्याप्रमाणे आपण काय करू? येथे पण मायनस साईन कॉमन काढू। मायनस साईन कॉमन काढला आपण तर हे -1 +1 होईल। आधी लिहू आपण, कारण फॉर्म्युल्यामध्ये आधी आहे +1 आणि मायनस कॉस CX होतील। येथे प्लस कॉस आहे तर इथे मायनस कॉस होईल। येथे मायनस कॉमन काढला, इथे मायनस कॉमन काढला, आता हे मायनस मायनस कॅन्सल होतील, हा मायनस कॅन्सल होईल, हा मायनस कॅन्सल होईल, बरोबर आहे। इक्वल टू काय राहील? लिमिट x टेन्स टू 0, म्हणजे मायनस कॉस AX आणि प्लस कॉस BX आणि अपॉन 1 मायनस कॉस CX
कॉस सी एक्स, 1 मायनस कॉस सी एक्स म्हणजे थिटा, इथे थिटा म्हणजे काय आहे, सी एक्स आहे, 1 मायनस कॉस सी एक्स, तर आपण काय लिहिणार 2 टाइम्स साईन स्क्वेअर सी एक्स अपॉन 2, याऐवजी फॉर्म्युला अप्लाय करता येईल आपल्याला, याला आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करता येईल, याची व्हॅल्यू म्हणजे 2 टाइम्स साईन स्क्वेअर सी एक्स अपॉन 2 होईल. तर आता येथे आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे यासाठी आपण काय लिहिणार, यासाठी आपण लिहिणार 2 टाइम्स साईन स्क्वेअर सी एक्स अपॉन 2, साईनला अँगल हाफ होईल, बरोबर आहे, कॉसला जो अँगल आहे तो साईनला हाफ होईल. या टर्मला आपण असं लिहू शकतो. तर येथे आपल्याला त्याप्रमाणे कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करू, येथे -1 आणि +1 ॲड करू. -1 ॲड केला आणि +1 ॲड केला तर काहीच परिणाम होत नाही, कारण व्हॅल्यू किती आहे, -1 +1 हे कॅन्सल होतील. फक्त आपण अरेंजमेंटसाठी -1 ॲड करू. -1 ॲड करून चालेल का, नाही, त्यामुळे +1 पण ॲड करू. ही अरेंजमेंट आपण करणार आहोत. आता इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0. इथे कॉस ए मायनस कॉस बी हा फॉर्म्युला अप्लाय करता येईल, किंवा -1 +1ची अरेंजमेंट करून आपल्याला याप्रमाणे सॉल्व करता येईल. आपल्याला आधी काय पाहिजे, 1 मायनस कॉस थिटा पाहिजे. 1 आधी घेऊ आपण, +1 मायनस कॉस आहे येथे, तो येथे लिहू आपण कॉस ए एक्स, बरोबर आहे. आता हा -1 आहे आणि कॉस आहे, आपण काय करू, येथे -1 लिहिणार, हा -1 राहत आहे आणि हा प्लस कॉस बी एक्स राहत आहे, बरोबर आहे. आणि याची व्हॅल्यू किती आहे, 2 टाइम्स साईन स्क्वेअर सी एक्स अपॉन 2, कारण फॉर्म्युला आपण हा वापरलेला आहे. आता पहा येथे आपल्याला 1 मायनस कॉस थिटा तो फॉर्म्युला अप्लाय करता येईल, बरोबर आहे. 2 टाइम्स साईन स्क्वेअर ए एक्स अपॉन 2 होईल, म्हणजे येथे आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करता येईल या दोन टर्मसाठी. आणि येथे आपल्याला 1 प्लस पाहिजे आणि कॉस मायनस पाहिजे, त्यासाठी आपण काय करू, येथे मायनस साईन कॉमन काढू. आता येथे मायनस साईन कॉमन काढतो, किंवा पुढच्या स्टेपमध्ये कॉमन काढू आपण. इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0, 1 मायनस कॉस ए एक्स, म्हणजे आपण काय लिहिणार 2 टाइम्स साईन स्क्वेअर ए एक्स अपॉन 2, बरोबर आहे. जो कॉसला अँगल आहे तो साईनला या फॉर्म्युल्यात हाफ होतो. आणि इथे मायनस साईन कॉमन काढू. मायनस साईन कॉमन काढल्यामुळे हा -1 आहे, म्हणजे हा +1 होईल, साईन चेंज होतील, आणि हा प्लस आहे तर मायनस होईल, कॉस ऑफ बी एक्स. इथे अँगलला ब्रॅकेट करत राहा. इथे आपण मायनस साईन कॉमन काढलेला आहे, आणि आपण हे 2 टाइम्स साईन स्क्वेअर सी एक्स अपॉन 2, फक्त आपण +1 -1 ॲड केलेले आहेत, कारण जो आपण येथे डिनोमिनेटरमध्ये फॉर्म्युला अप्लाय केला तोच आपल्याला न्यूमरेटरमध्ये फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कॉसला साईनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी आपण याप्रमाणे अरेंजमेंट केलेली आहे. कॉस ए मायनस कॉस बीचा फॉर्म्युला न वापरता आपण ही अरेंजमेंट केलेली आहे. आता याला आपल्याला लिहिता येईल 2 टाइम्स साईन स्क्वेअर बी एक्स अपॉन 2, बरोबर आहे. इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0, हे काय आहे 2 टाइम्स साईन स्क्वेअर ए एक्स अपॉन 2, इथे हे मायनस राहील, याची व्हॅल्यू काय येणार आहे 2 टाइम्स साईन स्क्वेअर बी एक्स अपॉन 2, कॉसला बी एक्स अँगल आहे, साईनला बी एक्स अपॉन 2 होईल. आता हे अपॉन 2 टाइम्स साईन स्क्वेअर सी एक्स अपॉन 2. आता साईनमध्ये कन्वर्ट झालेला आहे. साईनला जो अँगल आहे तो आपल्याला डिनोमिनेटरमध्ये अँगल पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे आपण डिवाईड करू मल्टिप्लाय करू, येथे पण डिवाईड करू मल्टिप्लाय करू त्या अँगलने, म्हणजे आपल्याला लिमिट घेता येईल. येथे 2 आहेत, येथे -2 आहेत, जर आपण 2 कॉमन काढले तर हे 2 कॅन्सल होतील, बरोबर आहे. या दोन टर्ममध्ये आपण जर 2 कॉमन काढले तर हे 2 कॅन्सल होतील. इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0,
2 कॉमन काढलेले आहेत आणि 2 कॅन्सल झालेले आहेत, म्हणजे हे 2 कॅन्सल होतील, एक स्टेप कमी होईल आपली, तर हे 2 कॅन्सल होतील. बरोबर आहे. राहील काय, साईन स्क्वेअर AX/2 राहील, साईन स्क्वेअर AX/2 आणि मायनस साईन स्क्वेअर BX/2. बरोबर आहे. आणि अपॉन साईन स्क्वेअर CX/2 अपॉन साईन स्क्वेअर CX/2. पहा आता प्रत्येकाला अँगल घेता येईल आपल्याला. डिनोमिनेटरमध्ये अँगल घेऊ म्हणजे आपल्याला लिमिट 1 मिळेल. बरोबर आहे. साईन स्क्वेअर AX/2. तर याच्या खाली आपण काय करू, येथे स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याला अँगल कोणता पाहिजे, AX/2 पाहिजे का, नाही, येथे स्क्वेअर असल्यामुळे येथे पण स्क्वेअर करावं लागेल. बरोबर आहे. कारण पूर्ण साईनला स्क्वेअर आहे तो, म्हणजे अँगल स्क्वेअरचा लागेल. तर येथे घेऊन चालणार नाही आपल्याला. पहा येथे डिनोमिनेटरमध्ये हा अँगल घेऊन चालेल का, नाही, पुन्हा मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे आपण काहीच बदल केला नाही असा अर्थ होईल. त्यासाठी डिवाईड करू आणि मल्टिप्लाय करू. बरोबर आहे. म्हणजे याचं लिमिट आपल्याला 1 मिळेल आणि हे मायनस. त्याप्रमाणे येथे पण आपण तीच प्रोसेस करू. साईन स्क्वेअर अँगल आहे BX/2, येथे पण आपण BX/2, परंतु साईनला स्क्वेअर असल्यामुळे अँगल पण स्क्वेअर पाहिजे आणि पुन्हा BX/2 स्क्वेअरने आपण मल्टिप्लाय करणार आणि अपॉन साईन स्क्वेअर अँगल आहे CX/2. पुन्हा इथे आपण डिवाईड करू CX/2, परंतु साईनला स्क्वेअर आहे, येथे स्क्वेअर घेऊ आणि येथे पण CX/2 स्क्वेअरने आपण मल्टिप्लाय करू. बरोबर आहे. आता आपल्याला लिमिट घेता येईल किंवा आपल्याला x कॅन्सल झाला पाहिजे. हा x स्क्वेअर आहे, x, कारण xची व्हॅल्यू 0कडे जात आहे. बरोबर आहे. हा x स्क्वेअर येथे कॉमन काढू शकतो आपण. येथे 2चा स्क्वेअर पण कॉमन काढता येईल, येथे पण 2चा स्क्वेअर आणि x स्क्वेअर कॉमन काढता येईल. येथे पण आपल्याला x स्क्वेअर आणि 2 कॉमन काढता येतील. बरोबर आहे. इक्वल टू लिमिट म्हणजे कसं लिहिणार आपण, एला पण स्क्वेअर आहे, एक्सला पण स्क्वेअर आहे आणि 2ला पण स्क्वेअर आहे, कारण ब्रॅकेटला स्क्वेअर आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण x²/2 x/2 याचाही स्क्वेअर आहे, x/2 स्क्वेअर कॉमन काढला आपण. बरोबर आहे. तर येथे काय राहील, येथे a स्क्वेअर राहील आणि ही टर्म राहील. बरोबर आहे. म्हणजे साईन स्क्वेअर AX/2 आणि अपॉन AX/2 स्क्वेअर. याचं लिमिट आपल्याला साईन थिटा अपॉन थिटा टेन्स टू 0 आहे, म्हणजे याचं लिमिट आपल्याला 1 मिळेल. येथे स्क्वेअर असल्यामुळे 1 स्क्वेअर मिळेल, म्हणजे 1च मिळेल. हे कॉमन काढले आपण. बरोबर आहे. तर इथे काय राहील, x स्क्वेअर आणि 2, तो ब्रॅकेट आपण कॉमन काढला, x स्क्वेअर कॉमन काढले, 2चा स्क्वेअर कॉमन काढला, तर इथे a स्क्वेअर राहील. त्याप्रमाणे इथे काय राहील, येथे फक्त b स्क्वेअर राहील. बरोबर आहे. इथे मोठा ब्रॅकेट आपल्याला करावं लागेल कारण कॉमन काढलेला आहे आपण. इथे राहील साईन स्क्वेअर BX/2 आणि अपॉन BX/2 स्क्वेअर आणि इथे फक्त काय राहील, b स्क्वेअर राहील. इथे याप्रमाणे मोठा ब्रॅकेट केलेला आहे, म्हणजे हे इथे मायनस साईन आहे, म्हणजे हा मल्टिप्लिकेशन याबरोबर पण आहे आणि याबरोबर पण आहे. आणि अपॉन इथे x स्क्वेअर आणि 2 स्क्वेअर कॉमन काढता येईल, म्हणजे आपण बाजूला लिहू. इथे फक्त सीचा स्क्वेअर राहील. x स्क्वेअर x/2 आणि स्क्वेअर हे कॉमन काढू आपण. x/2 x स्क्वेअर आणि 2 स्क्वेअर आपण कॉमन काढले, तर येथे काय राहील, साईन स्क्वेअर CX/2 आणि अपॉन CX/2 याचाही स्क्वेअर. बरोबर आहे.
एक्स स्क्वेअर आणि 2 स्क्वेअर आपण कॉमन काढलेले आहेत, म्हणजे काय राहील फक्त सी स्क्वेअर. हे कॅन्सल होतील. बरोबर आहे. येथे मल्टिप्लिकेशन आहे, येथे पण मल्टिप्लिकेशन आहे. हा ब्रॅकेट हे दोन कॅन्सल होतील, हे कॅन्सल होतील. आता काय राहील, याचं लिमिट घेऊ आपण. कारण एक्स स्क्वेअर आपण कॅन्सल केलेला आहे, तो मल्टिप्लिकेशनमध्ये येत होता, ती व्हॅल्यू 0कडे जात होती. आता आपण लिमिट घेऊ शकतो, कारण एक्स स्क्वेअर आपण कॅन्सल केलेला आहे. हे लिमिट सेपरेट घ्यायचं आहे आणि हे लिमिट आपल्याला सेपरेट घ्यायचं आहे. न्युमिरेटर आणि डिनोमिनेटर दोघांचंही लिमिट आपल्याला एकाच वेळी घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, याचं लिमिट 1 स्क्वेअर मिळेल, कारण साईन थिटा अपॉन थिटा ते लिमिट 1 असते. बरोबर आहे. थिटा टेन्स टू 0 आहे, कारण साईन थिटा अपॉन थिटा आहे, परंतु येथे स्क्वेअर असल्यामुळे लिमिट 1 स्क्वेअर मिळेल. याची व्हॅल्यू ए स्क्वेअर, ए हा कॉन्स्टंट आहे, त्याचं लिमिट ए स्क्वेअर मायनस येथे 1 स्क्वेअर मिळेल लिमिट, आणि इंटू बी स्क्वेअर, आणि अपॉन याचं लिमिट 1 स्क्वेअर आणि इंटू सी स्क्वेअर. बरोबर आहे. हा 1 होईल, 1 इंटू ए स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर. हे आपल्याला लिमिट मिळणार आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर. याप्रमाणे अरेंजमेंट करूनही तुम्हाला करता येईल, किंवा कॉस ए मायनस कॉस बी तो फॉर्म्युला अप्लाय करा तरी तुम्हाला सॉल्व करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. इथे स्क्वेअर रूट साईन आहे, ते कॅन्सल होण्यासाठी आपण न्युमिरेटर आणि डिनोमिनेटरला कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय करू. सोल्युशन इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू पाय. आता न्युमिरेटर आहे 1 मायनस कॉस एक्स, रूटमध्ये येथे मायनस रूट 2 आहेत, अपॉन साईन स्क्वेअर एक्स. मल्टिप्लाय करणार आपण न्युमिरेटर आणि डिनोमिनेटरला याची अपोजिट पेअर, म्हणजे ते मायनस आहे प्लस साईन घेऊन. टर्म ह्याच राहतील, साईन येथे प्लस येणार आहे. 1 मायनस कॉस एक्स, या मायनसऐवजी आपण प्लस घेणार, आणि त्याच टर्मने आपण पुन्हा डिवाईड करणार. हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. बरोबर आहे. आता इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू पाय. हा न्युमिरेटर, सपोज हा एक ब्रॅकेट आहे, हा एक ब्रॅकेट आहे, मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, दोन्ही ब्रॅकेट सारखेच आहेत, फक्त साईन अपोजिट आहेत, येथे प्लस आहे, येथे मायनस आहे. तर ए मायनस बी इंटू ए प्लस बी, याप्रमाणे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ए मायनस बी इंटू ए प्लस बी, एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी. तर फॉर्म्युला कसा आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बरोबर आहे. सपोज हा ए आहे आणि हा बी आहे, ए मायनस बी आणि ए प्लस बी. बरोबर आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर म्हणजे ए म्हणजे ही टर्म कॉस एक्स त्याचा स्क्वेअर, आणि मायनस बी म्हणजे रूट 2 त्याचाही स्क्वेअर. बरोबर आहे. आणि अपॉन हे साईन स्क्वेअर, वरचा मल्टिप्लिकेशन आणि खालचा मल्टिप्लिकेशन, साईन स्क्वेअर एक्स. इथे दोन टर्म असल्यामुळे ब्रॅकेट करू आपण. 1 मायनस कॉस एक्स आणि प्लस रूट 2 इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू पाय. स्क्वेअर रूट साईन आणि स्क्वेअर कॅन्सल होतील, फक्त 1 मायनस कॉस एक्स. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतील, फक्त 2 राहतील, हे -2 अपॉन साईन स्क्वेअर एक्स. 1 मायनस रूटमध्ये कॉस एक्स आणि प्लस रूट 2. 1 आणि -2 दोघांची सबट्रॅक्शन करता येईल आपल्याला. लिमिट एक्स टेन्स टू पाय. 1 आणि -2 म्हणजे -1 होईल. बरोबर आहे. आणि हे मायनस कॉस एक्स ॲज इट इज, या दोघांची आपण सबट्रॅक्शन केली, -1 येणार आहे आणि मायनस कॉस एक्स ॲज इट इज अपॉन साईन स्क्वेअर एक्स 1 मायनस कॉस एक्स प्लस रूट 2. या दोन टर्ममध्ये मायनस साईन कॉमन काढू. इक्वल टू लिमिट
एक्स टेन्स टू पाय, मायनस साईन कॉमन काढला तर दोघांचे साईन चेंज होतील, बरोबर आहे याप्रमाणे. आणि आपण साईन स्क्वेअर एक्स, आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1. साईन स्क्वेअर एक्स म्हणजे काय, 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स, बरोबर आहे. साईन स्क्वेअर एक्स म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे आपण कसं लिहू शकतो, एका ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस एक्स आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 प्लस कॉस एक्स, 1 प्लस कॉस एक्स आणि इंटू 1 मायनस कॉस एक्स असं लिहू शकतो आपण, बरोबर आहे. तर आता म्हणजे हे कॅन्सल होईल 1 प्लस कॉस एक्स, त्यासाठी आपल्याला अरेंजमेंट करायची आहे. पहा साईन स्क्वेअर एक्सला आपण असं लिहू शकतो 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. साईन स्क्वेअर म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स आणि ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस एक्स आणि प्लस रूट 2. आता इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू पाय. हे 1 प्लस कॉस एक्स आहे, परंतु याचे 1 मायनस कॉस एक्स आणि 1 प्लस कॉस एक्स हे दोन फॅक्टर पडतील, बरोबर आहे. कारण 1 स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर होईल आणि कॉस स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर होईल. मायनस 1 प्लस कॉस एक्स हे ॲज इट इज. आपण याला आपल्या दोन फॅक्टर लिहिता येतील, 1 मायनस कॉस एक्स, 1 प्लस कॉस एक्स. 1 मायनस कॉस एक्स एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 प्लस कॉस एक्स आणि इंटू इक्वल टू 1 प्लस कॉस एक्स आणि 1 प्लस कॉस एक्स. हा ब्रॅकेट कॅन्सल होईल आणि हा ब्रॅकेट कॅन्सल होईल, बरोबर आहे. पहा आता आपण लिमिट घेऊ, मायनस येथे काहीच नाही न्युमिरेटरमध्ये म्हणजे 1 आहे, बरोबर आहे. मायनस 1 अपॉन 1 मायनस कॉस पाय एक्सची व्हॅल्यू आपण पाय पुट करू. हा ब्रॅकेट कॅन्सल झालेला आहे, येथे 1 मायनस कॉस पाय आणि प्लस रूट 2 इक्वल टू मायनस 1 अपॉन हे 1 मायनस कॉस पायची व्हॅल्यू मायनस 1, कॉस पाय म्हणजे मायनस 1 इंटू 1 मायनस कॉस पाय म्हणजे मायनस 1 आणि हे प्लस रूट 2 इक्वल टू मायनस 1 अपॉन 1 मायनस मायनस प्लस 1 प्लस 1 म्हणजे 2 होतील आणि हे इंटू हे पण रूट 2 होतील आणि हे पण हे रूट 2 इक्वल टू मायनस 1 अपॉन रूट 2 आणि रूट 2 दोघांची ॲडिशन 2 टाइम्स रूट 2 म्हणजे हे 2 आणि हे 2 टाइम्स रूट 2 होतील, 2 टाइम्स रूट 2, बरोबर आहे. इक्वल टू मायनस 1 अपॉन 2 इंटू 2 4 होतील आणि हे रूट 2. रॅशनलाइज केलं तरी चालेल किंवा असं राहू दिलं तरी चालेल. आन्सर मिळेल मायनस 1 अपॉन 4 रूट 2. पहा याप्रमाणे आपल्याला सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट पहा थर्ड क्वेश्चन, टॅन स्क्वेअर एक्स मायनस कॉट स्क्वेअर एक्स आहे, येथे सेक एक्स आहे, येथे कोसेक एक्स आहे. पहा म्हणजे आपल्याला काहीतरी कॅन्सल करावं लागेल, कारण एक्स टेन्स टू पाय बाय 4 आहे, एक्स टेन्स टू 0 नाही आहे, त्यामुळे आपल्याला अरेंजमेंट करून कॅन्सल करायचं आहे. पहा टॅनला आपण सेकच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो आणि कॉटला आपण कोसेकच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. आपण आयडेंटिटी पाहिलेली आहे. पहा आयडेंटिटी फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय 4 आहे. टॅन स्क्वेअर एक्सला आपल्याला असं लिहिता येईल सेक स्क्वेअर एक्स मायनस 1, बरोबर आहे. टॅनला आपण या फॉर्ममध्ये लिहू शकतो. आपण आयडेंटिटी फॉर्म्युला अप्लाय करू, मायनस कॉट स्क्वेअरला आपल्याला कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1 असंही लिहिता येईल आपल्याला, कारण फॉर्म्युला कसा आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक
स्क्वेअर एक्स हा एक फॉर्म्युला आहे आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स हा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. टॅन कॉट सेक कोसेक याप्रमाणे. टॅन स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 आणि कॉट स्क्वेअर एक्स म्हणजे कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1. आता हे आपण सेक एक्स मायनस कोसेक एक्स हे सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स होईल, मायनस मायनस प्लस 1 होईल आणि आपण सेक एक्स मायनस कोसेक एक्स इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू π/4. हा प्लस 1 आणि मायनस 1 कॅन्सल होतील, बरोबर आहे. राहील काय सेक स्क्वेअर एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स अपॉन सेक एक्स मायनस कोसेक एक्स. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल आपण ही अरेंजमेंट काय केली, कारण सेक एक्स मायनस कोसेक एक्स हा ब्रॅकेट कॅन्सल होऊ शकतो कारण याची आपण फॅक्टर घेऊ शकतो. म्हणजे याचं एक्सपेन्शन कसं होईल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, येथे स्क्वेअर आहे, येथे स्क्वेअर आहे, येथे सबट्रॅक्शन आहे म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये आहे. आपण कसं लिहितो, एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, बरोबर आहे. त्याप्रमाणे हे कसं होईल, सेक एक्स मायनस कोसेक एक्स आणि सेक एक्स प्लस कोसेक एक्स दोन ब्रॅकेट तयार होतील, एक ब्रॅकेट कॅन्सल होईल. लिमिट एक्स टेन्स टू π/4 हे याची फॅक्टर काय पडतील, सेक एक्स मायनस आधी मायनस घ्या किंवा प्लस घ्या, परंतु एक ब्रॅकेट प्लसचा येणार आहे आणि एक ब्रॅकेट मायनसचा येणार आहे. सेक एक्स प्लस कोसेक एक्स हा फॉर्म्युला इथे आपण अप्लाय केला आणि आपण सेक एक्स मायनस कोसेक एक्स हा जर ब्रॅकेट केला आपण तर हा ब्रॅकेट सारखाच आहे, कॅन्सल होईल, बरोबर आहे. काय राहील, सेक एक्स प्लस कोसेक एक्स इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू π/4 राहत आहे सेक एक्स प्लस कोसेक एक्स, कारण हे दोन ब्रॅकेट कॅन्सल झालेले आहेत. आता लिमिट घेऊ आपण म्हणजे एक्स ऐवजी π/4 पुट करू आपण, सेक π/4 आणि प्लस कोसेक π/4 एक्सची व्हॅल्यू पुट केली आपण, बरोबर आहे. आता सेक π/4 म्हणजे किती, 45. सेक हा कशाचा रेसिप्रोकल आहे, सेक हा कॉसचा रेसिप्रोकल आहे म्हणजे कॉस 45 किंवा कॉस π/4 ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1/√2 आहे, बरोबर आहे. आणि कोसेक हा रेसिप्रोकल कशाचा आहे, साईनचा आहे. कोसेक हा साईनचा रेसिप्रोकल आहे, साईन π/4 किंवा साईन 45. दोघांची व्हॅल्यू किती आहे, 1/√2 आहे. पहा कॉस π/4 किंवा कॉस 45, साईन 45 किंवा साईन π/4 या दोघांच्या व्हॅल्यू कशा आहेत, सारख्याच आहेत. कॉस 45 आणि साईन 45 दोघांची व्हॅल्यू सारखी आहे, परंतु सेक हा कॉसचा रेसिप्रोकल आहे आणि कोसेक हा साईनचा रेसिप्रोकल आहे. म्हणजे कॉस 45ची व्हॅल्यू एवढी आहे म्हणजे कॉस π/4ची व्हॅल्यू एवढी आहे म्हणजे सेक π/4ची व्हॅल्यू किती असेल, याचा रेसिप्रोकल म्हणजे √2 असेल आणि कोसेक π/4ची व्हॅल्यू साईनचा रेसिप्रोकल म्हणजे 1/√2 त्याचा रेसिप्रोकल √2. √2 आणि √2 म्हणजे 2 टाइम्स आहेत, दोघांची ॲडिशन 2 टाइम्स √2. हे 1 टाइम्स हे 1 टाइम्स दोघांची ॲडिशन 2√2. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 4. 2 टाइम्स साइन स्क्वेअर एक्स प्लस साइन एक्स मायनस 1. येथे 2 टाइम्स साइन स्क्वेअर एक्स मायनस 3 टाइम्स साइन एक्स प्लस 1 म्हणजे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल या टाईपमध्ये आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला माहिती आहे, इक्वल टू 0 असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं असतं, बरोबर आहे.
इथे पण इक्वल टू 0 केलं तर क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल, म्हणजे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. सपोज साइन एक्सला जर आपण पी पुट केला पी, तर हे काय होईल, साइन एक्स म्हणजे आपण पी पुट केले तर 2p² प्लस पी होईल आणि -1 याप्रमाणे एक पॉलिनॉमियल होईल, बरोबर आहे. आणि हे काय होईल 2p² -3p आणि +1 याप्रमाणे होईल. पी म्हणजे काय, साइन एक्स. सपोज आपण पी म्हणजे साइन एक्स कन्सिडर केला तर हे याप्रमाणे इक्वेशन होईल, म्हणजे याप्रमाणे पॉलिनॉमियल असेल, बरोबर आहे. इक्वल टू असेल तर इक्वेशन होईल, परंतु ही काय आहे, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. तर याचे आपल्याला फॅक्टर घेता येतील, म्हणजे मल्टिप्लिकेशन किती पाहिजे आपल्याला, -1 आणि 2 दोघांचा मल्टिप्लिकेशन, आणि हा -1 येथील कॉन्स्टंट 2 आणि येथे -1 दोघांचा मल्टिप्लिकेशन -2 होईल, बरोबर आहे. आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन +1 पाहिजे, म्हणजे आपण 2 आणि -1 घेऊ, बरोबर आहे. 2 आणि -1 म्हणजे आपण काय लिहिणार, याच्यासाठी काय लिहिणार आपण 2p² प्लस 2p आणि -p, बरोबर आहे. आणि हा -1, या पीला आपण कसं लिहिलं 2p -1 म्हणजे पीच होईल याप्रमाणे. म्हणजे याचे फॅक्टर काय मिळतील आपल्याला, इक्वल टू लिमिट x टेन्स टू π/6. हे 2 sin² x, या साइन एक्सला आपण कसं लिहू शकतो 2p - p म्हणजे 2 टाइम्स sin p - sin p प्लस 2 टाइम्स sin p sin p. फॅक्टर कसे काढायचे आपण हे 8वी 9वीलाच पाहिलेलं आहे. आणि हा -1 ॲज इट इज. काय बदल केला आपण, फक्त साइन एक्सला आपण इथे एक्स लिहा कारण एक्स आहे. या साइन एक्सला आपण 2 टाइम्स -1 टाइम्स म्हणजे 1 टाइम्स होईल, याप्रमाणे लिहिलेलं आहे आपण. त्याचे फॅक्टर कसे मिळतील आपल्याला, 2 आणि 1 दोघांचा मल्टिप्लिकेशन 2 पाहिजे आपल्याला, आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन -3 पाहिजे. -3 म्हणजे हे -2 घेऊ, हे -1 घेऊ, दोघांचा मल्टिप्लिकेशन +2 होईल आणि ॲडिशन -3 होईल, बरोबर आहे. म्हणजे या -3xला आपण कसं लिहिणार, या -3 sin x ला आपण -2 टाइम्स sin x आणि -sin x याप्रमाणे लिहिणार आहोत. -2 टाइम्स sin x आणि -sin x आणि हा +1. फक्त आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल कन्सिडर केलेले आहे आणि फॅक्टर आपण काढलेले आहेत. लिमिट x टेन्स टू π/6. आता आपण काय करतो, कॉमन काढतो. या दोघांमध्ये कॉमन काढणार आणि या दोघांमध्ये कॉमन काढणार. येथे या 2 टर्ममध्ये कॉमन काढणार आणि या 2 टर्ममध्ये आपण कॉमन काढणार. येथे कॉमन काय काढता येईल, 2 sin x कॉमन काढता येतील. 2 sin x कॉमन काढले आपण, 2 कॉमन काढलेत कॅन्सल होतील. sin x कॉमन काढला आहे म्हणजे येथे एक sin x राहील, बरोबर आहे. हे कॉमन काढल्यामुळे हे कॅन्सल होतील, फक्त +1 होईल. 2 sin x ला आपण 2 sin x ने डिवाइड केलं तर 1 होईल. आणि येथे मायनस कॉमन 1 काढू आपण. -1 कॉमन काढला तर दोघांचे साईन चेंज होतील, म्हणजे sin x +1. पहा दोन्ही ब्रॅकेट सारखेच आलेले आहेत आणि सारखेच यायला पाहिजेत, तरच आपले फॅक्टर बरोबर आहेत. येथे कॉमन काय काढणार, 2 sin x. हे कॉमन काढले आपण तर येथे sin x राहील, बरोबर आहे. आणि येथे -1 होईल. येथे -1 कॉमन काढला आपण येथे तर दोघांचे साईन चेंज होतील, sin x आणि -1. आता हे दोन्ही ब्रॅकेट सारखेच आलेले आहेत. इक्वल टू लिमिट x टेन्स टू π/6. सारखे ब्रॅकेट लिहून घेऊ आपण. sin x +1 काय राहत आहे, या 2 ब्रॅकेटऐवजी एकच ब्रॅकेट लिहिणार आपण आणि उरलेल्या टर्म दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. sin x 2 sin x आणि -1
म्हणजे या दोन टर्ममध्ये आपण साइन एक्स प्लस 1 कॉमन काढला तर येथे 2 साइन एक्स राहतील आणि ते -1 राहील. आपण साइन एक्स -1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 साइन एक्स -1. पहा कॅन्सल काय होईल का, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सारखेच आहेत, हे कॅन्सल होतील. बरोबर आहे. x टेन्स टू π/6 साइन एक्स प्लस 1 साइन एक्स -1 साइन एक्स प्लस 1 साइन एक्स -1. लिमिट घेऊ, एक्सची व्हॅल्यू π/6 पुट करू म्हणजे साइन π/6 प्लस 1 अपॉन साइन π/6 -1. साइन π/6 म्हणजे काय, 30 म्हणजे साइन 30ची व्हॅल्यू हाफ आहे, हाफ प्लस 1 साइन 30 म्हणजे हाफ, साइन π/6 म्हणजे हाफ आणि -1. पहा हे कॅल्क्युलेशन अर्धा आणि 1 म्हणजे 1.5 होईल. 1.5 म्हणजे काय, 3चे अर्धे म्हणजे काय 3/2 म्हणजे 3/2 आणि आपण पहा -1 आणि -1मधून हाफ गेला तर -1/2 राहील, -1/2. बरोबर आहे. तर आता किंवा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला आन्सर काढता येईल किंवा याप्रमाणे काढता येईल. हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील. बरोबर आहे. हे डिनोमिनेटरमध्ये आहेत, हे पण डिनोमिनेटरमध्ये आहेत, हे कॅन्सल होतील. म्हणजे काय राहील, हे मायनस साईन आणि हे 3 -3. लिमिट आपल्याला मिळेल -3. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.